सुरत चेन्नई महामार्गामध्ये तुळजापूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे जे आहेत ते जमिनी जाणार आहेत, मात्र यासाठी जो शासनाकडून मोबदला मिळणार आहे तो अल्प असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी आता शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. माझ्यासोबत शेतकरी आहेत, मला सांगा काय मागणी आहे तुमची नेमकी? आता माझं नाव श्रीकांत कुलकर्णी. माझ्या शेतात तलावात संपादित जमीन झाली 2 एकर. त्यानंतर कॅनेलमध्ये माझी 1 हेक्टर 4 आर जमीन गेली. म्हणजे माझ्यात आणि त्याच्यानंतर माझ्याकडे स्वतःची विहीर आहे, 4000 फूट पाईपलाईन आहे आणि एवढं असूनही जर ती जिरायत असेल तर मग काय उपयोग आहे? ती जमीन देण्यात काय अर्थ आहे का? जर आम्हाला योग्य मोबदलाच मिळणार नसेल तर जमीन द्यायचीच कशाला? म्हणजे आपण म्हणतो काय की शेतकरी जगला पाहिजे, पण इथं शेतकरी जगायचा विषयच येत नाही. इथं शेतकरी मेला पाहिजे असाच प्रकार दिसतोय. काय काय तुमची मागणी असणार? आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या जी जमिनी संपादित होत आहेत ती 2013च्या कायद्याप्रमाणेच व्हाव्या. 2018चा असो ना 2021चा असो, तो जी आर रद्द करून 2013 प्रमाणे जी समृद्धी आणि पालखी महामार्गाला मोबदला भेटलाय त्या पद्धतीनेच मोबदला भेटावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करून हा रोड होऊ देणार नाही. तुमची काय अडचण आहे नेमकं? अडचण काय की बाबा ह्याने जिरायत लावले, फळांची वयमर्यादा कमी केलेली आहे. पुन्हा म्हणलं तर जिल्हा आमच्या न्यायालयात निकाल लागलेला आहे, त्याप्रमाणे आम्हाला जे मोबदला आहे शासनाने जे दिले त्यांना नियम, त्या नियमाप्रमाणे त्यांनी हे करावे. आणि पालकमंत्री, खासदार साहेब आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तुळजापूरचे यांनी सुद्धा ह्या जाणीवपूर्वक येणाऱ्या विधानसभेच्या आत यांनी लक्ष घालून हे शेतकऱ्याचं समाधान करावे, महागाईच्या बाबत सगळ्याच गोष्टीचं समाधान करावं एवढीच आमची प्रामाणिकीची आहे. अन्यथा शेतकरी आक्रमक आहे, या गोष्टीचा विचार करावा सर्व लोकप्रतिनिधींनी. काय येत मध्ये यामध्ये तुम्ही निवेदन दिलंय का? काय मागणी केली आणि आता काय पुढची रणनीती असणार? आम्हाला थेट वाटाघाटीचे भूसंपादन अपेक्षित आहे आणि 26 प्रमाणे आम्हाला मावेजा मिळावा 2013च्या कायद्याप्रमाणे, मनमोहन सिंग सरकारच्या कायद्याप्रमाणे. जो कायद्यामध्ये ह्यांनी जी मोडतोड केलेली आहे, या मोडतोड केलेल्या कायद्याप्रमाणे आम्ही पैसे मावेजा घेणार नाहीत, हे आमचं स्पष्ट मत आहे. किती फरक पडतोय नेमका आताच्या ते सरकार देतंय आणि तुमची मागणीनुसार किती फरक पडतोय? मनमोहन सिंग सरकारने 2013ला जो कायदा पास केला त्याच्यामध्ये असं होतं की मार्केट व्हॅल्यूच्या 4-5 पट आणि यांनी केलं ते रेडी रेकनरच्या 4 पट. रेडी रेकनर आहे एका जमिनीचा 2.5 लाख रुपये हेक्टर, त्याला 4 पट केले तर 10 लाख रुपये हेक्टरनं जमीन चालली आणि गावामध्ये हेक्टरी रेट आहे 50 लाख रुपये. तर अशी परिस्थिती आहे आणि एकरी रेट आहे 25 लाख रुपये हेक्टर. म्हणजे रेडी रेकनर आणि मार्केट व्हॅल्यू मध्ये कमीत कमी 80% फरक आहे आणि अशा प्रकारे म्हणजे आम्हाला मारलं जातंय, टारलं जात नाही शेतकऱ्यांना. आम्ही गडकरी साहेबांपर्यंत गेलो, फडणवीस साहेबांना निवेदन दिले, बऱ्याच लोकांना निवेदन दिले, पण फडणवीस साहेबांकडून कसलीही प्रतिक्रिया नाहीये, मुख्यमंत्र्यांकडून नाही, स्थानिक आमदारांकडून नाही, काय बंदी तुम्ही करायचं म्हणलं, काय नेमकी विषय? आमचे आज 1 वर्ष 2 वर्ष झाले आम्ही निवेदन देतोय, जवळ 20-20, 25-25 तक्रारी आहे त्यांच्यावर. त्यांनी एकही आमचा आक्षेपार्ह म्हणजे त्याचं पूर्तता केली नाही किंवा ते सबमिट केले नाही, त्यांनी त्याच्यावर निवेदन दिलं नाही किंवा हे केलं नाही. तर आम्हाला आमचं म्हणणं आहे की बाबा बागायत असताना तुम्ही जिरायत लावताय, घेताना तुम्ही त्या पद्धतीनं बाबा पैसे घेताय. समजा आज माझी द्राक्षी बाग आहे, द्राक्षी बागेचं जर मी आज व्हॅल्युएशन काढलं तर लांब जाते आणि तुम्ही देताय 10 ते 8 लाख रुपये आणि असं माझं व्हॅल्यू होतंय 20-25 लाख रुपये दुय्यमनी मग तिकडे काढलं तर. बरं आज खरेदीला गेलं तर तुम्ही त्या पटीने पैसे घेताय आमच्याकडं की बाबा. आमची भूमिका अशी आहे पुढील की बाबा जर ह्याने आमच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर उद्याच्या विधानसभेसाठी आम्ही गावबंदी करणार आहोत. त्यांना ग्रामपंचायतचा ठराव घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत तालुक्यातील तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ठराव घेऊन आम्ही त्यांच्या मतदानाला बहिष्कार घालणार आहोत. नक्की जर आपण पाहिलं तर अगदी शेतकऱ्याच्या संतप्त भावना आहेत. जर शासनाने ह्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर पुढाऱ्यांना गावबंदी करू, त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेला देखील मतदान करणार नाही, त्याच्यावर बहिष्कार घालू अशी जी आहे ती भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.